ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे झेपक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू. नमस्कार, माझे नाव कांचनानंद चव्हाण, अन्नपूर्णा महिला शेतकरी गट रिकवली. आज आम्ही बनवणार आहोत नशपरणी अर्क. तो कसा बनवायचा ते चला आपण पाहू. हा आहे मिरचीचा ठेचा, घरगुती केलेला आहे, 2 किलो आहे. आहे महानंदीचा पाला 2 किलो. आहे रेग्युलर पाला 2 किलो. हा आहे पण निर्गुणीचा 2 किलो. आहे एरंडाचा पाला 2 किलो. हा आहे पपईचा पाला 2 किलो. हा आहे करंजाचा पाला 2 किलो. कडुलिंबाचा पाला दशपर्णी अर्कासाठी 5 किलो घेतलेला आहे. हा आहे सीताफळीचा पाला 2 किलो. हा आहे घाणेरीचा पाला 2 किलो. हा आहे धोक्याचा पाला 2 किलो. ही आल्याची पेस्ट आहे अर्धा किलो. ही आहे लसूण पेस्ट, ती सुद्धा अर्धा किलोची. हे आहे शेण, ते आम्ही घेतले आहे 5 किलो. हे आहे गौमूत्र. आमचा शेतकरी महिला बंधीचं मी पहिल्यांदा खूप आभार मानते, कारण की आम्हाला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं आहे सगळ्या शेतीत हे काम करण्यासाठी. ते आपल्या सेंद्रिय शेतीचा वापर कसा करायचा किंवा कीटकनाशक कसं तयार व्हायचं त्यासाठी ह्यांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे. आम्ही 2 दिवस झाला सगळ्या भगिनींनो आम्ही खूप मदत एकमेकींना केलेली आहे. रानातून हा सगळा वनस्पतींचा पाला आणून हा अर्क बनवलेला आहे आम्ही सेंद्रिय शेतीसाठी. तर ह्याचा खूप फायदे आहेत की आपल्या शेतीवरती, आपल्या सोयाबीनावरती, आपल्या भातावरती हे कीटकनाशक वगैरे आहे त्याच्यापासून आपल्याला खूप त्रास होतो किंवा किडींचा आपला नाश होईल. आणि सगळ्यांनी हा अर्क सगळ्यांनी प्रत्येकाच्या शेतामध्ये वापरा. आणि खूप चांगल्या हा दशपर्णी अर्क आम्ही बनवलेला आहे. खूपच छान प्रकारे ह्याचा सगळ्यासाठी खूप छान उपयोग होईल. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम केलं, सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि खूप मजा आली. शेण आणि गोमूत्र शेतीचे खरे मित्र. देशी गाईचे संगोपन, सेंद्रिय शेतीचे नियोजन, रासायनिक खते टाळा, विषमुक्त शेती करा. माती वाचवा, जीवन वाचवा, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा. विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती. जय जवान जय किसान.